सध्या चालू आहे चर्चा खुर्च्या आणि मिरच्या। नांदेड जिल्हा आणि लातूर जिल्ह्यात काय होणार, लातूर मध्ये स्टँडिंगचा सभापती कोण होणार याची जोरात चर्चा आहे। तर आपल्या नांदेड जिल्ह्यात स्टँडिंगचा चेअरमन कोण आणि स्वीकृत नगरसेवक कोण याचीही जोरात चर्चा आहे। लातूर नगरपालिकेत अमित देशमुख यांची राजनीती पाहता ते अत्यंत अलर्टपणे सगळ्यांना घेऊन चालण्याचं काम करत आहेत आणि सातत्यानं त्यांना अल्पसंख्याकांना संधी दिली जात नाही हे म्हणत असताना अल्पसंख्याकाचा सोबर नेता असला पाहिजे, सगळ्याला घेऊन चालणारा असला पाहिजे, त्याचं कल्चरल सोशल मत लोकांचं चांगलं असलं पाहिजे, तो क्रिमिनल नसला पाहिजे, कम्युनल नसला पाहिजे आणि करप्ट नसला पाहिजे। तर यासाठी स्टँडिंग मध्ये इसरार सगरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। इसरार सगरे बीएड BA BPEd एकदम हँडसम पर्सनॅलिटी, लोकांना अत्यंत विनम्रतेनं बोलणारे, माणुसकीनं वागणारे आणि सोबर, सत्ता संपत्ती आणि सौंदर्याचा माज नसलेले आणि नसता बरेच आम्ही महापौर बघितले, स्टँडिंगचे चेअरमन बघितले, नेत्याच्या चेंबर बाहेर बसतात आणि नेत्याला शिव्या देतात। याला इसरार सगरे हे अपवाद आहेत। इसरार सगरे हे लातूर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन आहेत, साईबाबा बँकेचे संचालक आहेत, दिशा प्रतिष्ठानचे डायरेक्टर आहेत, स्टार क्लासेसचे चेअरमन आहेत आणि एका शिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत। परवाच त्यांनी टिपू सुलतानचाही एक चांगला कार्यक्रम वगैरे घेतला होता, अशा प्रकारचं आणि व्याख्यानही ठेवली होती। एक कल्चर्ड मुस्लिम लीडर, कल्चर्ड अल्पसंख्याक लीडर म्हणून सगळे यांच्याकडे पाहिलं जातं आणि नाकापरीस मोती भारी अशी अवस्था जेव्हा होऊ शकते तेव्हा इसरार भाई हे अत्यंत सोबर आहेत। हे झालं लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं। आता दुसरा विषय, नांदेडच्या आपण जर पाहिलं तर भाजपचे 5 इच्छुक आहेत, ज्यामध्ये अनेक वर्षानंतर ज्यांनी केलेल्या कामाची पावती मी म्हणतो की दिलीप ठाकूर जर छत्रपती किंवा अल्पसंख्याक असते तर आतापर्यंत आमदार झाले असते, कारण सातत्यानं लोकात संपर्क, निवडणुकीत काम असेल तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं स्वीकृतच्या यादीत नाव आहे। सुषमा पंडित यांचंही नाव आहे, मनोज लोहिया यांचंही नाव आहे, डॉक्टर देवसरकर यांचंही नाव आहे, विश्वनाथ कदम यांचंही नाव आहे आणि कुणाल कुंदकुर्ते यांचंही नाव भाजपकडून आहे। तर काँग्रेसकडून जो मुन्ना हुसेन म्हणून युवा नेता आहे त्यांच्या नावाची चर्चा आहे। MIM कडून ॲडव्होकेट नावेर यांच्या अहमद नावाची चर्चा आहे। वंचित कडून बिलाल यांच्या नावाची चर्चा आहे। स्टँडिंग मध्ये 2 नावं खूप चर्चेत आहेत, ज्यामध्ये किशोर स्वामी, एकतर लिंगायत समाज कुशल संघटक आणि आपल्या अशोकरावजी चव्हाण, अमर राजूरकर, भाभी आणि कोर कमिटीचे अत्यंत विश्वासू असलेले किशोर स्वामी, आणि जर समजा त्यांचा काही गडबड झालीच तर प्रशांत शिंदे यांनी खासदाराच्या काकांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभूत केलेला आहे। मित्रहो, आता हा व्हिडिओ रिलीज होईपर्यंत कदाचित किंवा 1, 2, 3 तासात, 10 तासात
लातूर जीपचा अध्यक्ष हा होणार हे निश्चित आहे। आम्ही नाही म्हणणार की कोण 3 कोटी रुपये देऊन जावा, आम्ही नाही म्हणणार की संभाजीराव आणि आपले अभिमन्यू पवार हे दोघं मिळून याने करण्याचं ठरवलेलं आहे मुक्ता आप्पांना। आम्ही हेही नाही सांगणार की मुक्ता आप्पावर वेगवेगळे म्हणजे तक्रारी, ज्यांच्या सावकारीच्या अनेक तक्रारी वर्तमानपत्रात जुने कटिंग आम्हाला काही मित्र पाठवत आहेत। आमचं काही मुक्ताचं शत्रुत्व नाही, आम्ही आग्रही आहोत कशासाठी, एक पत्रकार म्हणून, की काँग्रेसच्या विरोधात लढणारं कुटुंब भगवानराव पाटलांचं, रामचंद्र पाटील तळेगावकरांचं आणि कर्मधर्म संयोगानं ही जागा ओपन महिलाला सुटलेली आहे। त्यामुळं तसं जर विचार केला तर आम्ही गोडबर्लेचा आग्रह धरायला पाहिजे, पण गोडबर्ले जरी मित्र असले तरी शेवटी सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना ही जागा ओपनला आहे आणि या ठिकाणी चर्चा जी आहे ती मात्र यांची आहे की यावेळा काही जरी झालं तर कोणताही नेता, ना अभिमन्यू पवार रिस्क घेतील ना संभाजीराव रिस्क घेतील, कारण हे दोघही काय की मला असं वाटतं की भगवानरावचे संबंध चांगले आहेत। त्यामुळं काही जण म्हणतात अभिमन्यू पवार आणि संभाजीराव मध्ये भांडणं लागलेत। भांडणं फिरणं नेते, कोणताही नेता कुठपर्यंत भांडायचं, कसं भांडायचं, कुणी म्हणतंय 3 कोटी रुपये दिले, कुणी काय म्हणतंय, असे करोडो रुपयावर असतं तर देशाचा पंतप्रधान अंबानी झाला असता। पण काय बी होऊ शकते, हे लातूर पॅटर्न आहे, इथं काय बी होऊ शकते। असो, पण सध्या जी चर्चा आहे ते स्थायी समितीचं लातूरचं इसरार भाई, कारण एक चांगला आणि तो डिव्हिजन होणार नाही, नेत्याला कधी चॅलेंज देणार नाही, उलट ज्यांच्यामुळं समाज आणि सर्व धर्म समभाव हा काँग्रेसला अनुकूल आणि अमित देशमुख, दिलीपराव देशमुख, धीरज देशमुख यांचा सबऑर्डिनेट, ज्यांच्याकडे शाळा आहे, ज्यांच्याकडे क्रेडिट सोसायटी आहे, ज्यांच्याकडे बँक आहे, असं एक व्यक्तिमत्व आहे। बघूया काय होतंय काय नाही। शेवटी बऱ्याच वेळा अमित देशमुखना काही अडचणी येऊ शकते, पण एक आहे की करताव का जाऊ, आता अमित देशमुख काही ह्या असल्याला भीक घालणार नाहीत। निश्चित अनेक जण शक्ती प्रदर्शन करतात, पण शक्तीमध्ये भाव असावा, भावभक्ती असावी। काही लोकांना भयभक्ती करायची सवय लागलेली आहे आणि लातूरचं कल्चर हे गुंडाराज, जातीयवाद काय असलं सहन करणारं नाही। तरी परंतु सध्या चर्चा, खुर्च्या आणि मिरच्या ठसका लागलेला आहे। हा ठसका लातूरचा कधी संपणार, नांदेडचा कधी संपणार, इकडं सगळ्याचं लक्ष लागलंय। मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।